असे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ शिरोमणी महावैष्णव अलंकापुरी नगरीमध्ये अखंड स्वरूपाने वास्तव्य करणारे माऊली ज्ञानोबा आहे. एकदा त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज पवित्र सोळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव या भंगावरती मी जमल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दोन्ही मृदंगाचार्य विशेष माझ्यावरती नितांत प्रेम करणारं आपल्या परिसरातील फिरते एकादशी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व महाराज मंडळीचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. त्याच्यामुळे नावं कुणाची घ्यावं मला हे कळत नाही. म्हणून तुम्ही सर्व आलात. या कार्यक्रमाची भव्यता दिव्यता शोभा वाढवली. तिथे एक महाराज होते, लक्षात घ्या. ते आमच्याकडे 2.5 महिन्याचं बाळ घेऊनच घरी आले होते. नुसतं त्यांना एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. 2.5 महिन्याचं बाळ ते घेऊन आलते. आता टाळ ठेवून बाजूला गेले. मी कशा करता सांगतो, या सर्व मंडळीचं नितांत प्रेम आहे. म्हणून एखाद्याचं नाव माझ्याकडनं राहिलं नको. या भागात मी कुठेही आलो, एकाला फोन केला काही सगळे एकत्र येतात आणि एका दूरतून कार्यक्रमाची भव्यता दिव्यता शोभा वाढवतात. म्हणून आज या शिवेच्या निमित्ताने या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आहेत, घरत महाराज आहेत. आधी करून सामुशिष्टी मासिक अतिशय सुंदर आहे. मला असं वाटलं मी ओझरमध्ये कीर्तन करत नाही, मी आळंदी पंढरीतच कीर्तन करतोय. आळंदी पंढरीत कीर्तन करतोय असं मला वाटलं. पण कीर्तनाचा नियम आहे, मर्यादा आहेत, मर्यादा सोडता येत नाही. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पुढचं सांगत नाही का. म्हणून नेम सोडून मला जाता येत नाही. फक्त जाता जाता मी एक सूचना देऊन जातोय. ती सूचना माझी अतिशय महत्वाची आहे. का या फिरते एकादशी मंडळामध्ये एक सदस्य म्हणून तुम्ही मला स्वीकारलंय, तुम्ही मला जवळ केलंय, स्वीकारलंय. तर जाता जाता माझी एक विनंती तुम्हाला, मी तुमच्याकडे काही मागत नाही आणि मागणार पण नाही. पण एक मागून जातोय आज, ते म्हणजे परमार्थ करता. काय मागत असेल तर फिरत्या एकादशी मंडळाकरता एक मागतोय मी. ती मागणी जर माझी कोणती मागणी असेल नाही का, ती मागणी जर कोणती असेल, उद्या काला जरी नसेल, पण आज मी मागतोय महाराज, ती मागणी जर कोणती असेल तर आमच्या सहकार्याने, म्हणजे मी त्याचाच शब्द वापरत नाही, भगवंताच्या कृपेने श्री क्षेत्र संसरी या ठिकाणी मोठं निवेदन असतं. त्या निवेदनामध्ये महाराजांच्या कथा झालेल्या आहेत, भागवत कथा, पांडव प्रताप आदी करून कथा झालेल्या आहेत. पण ह्या वेळेला 27 एप्रिल या दिवशी महाराजांची तिथं संकीर्तन रूपी सेवा घेतलेली. तर मी या फिरते एकादशी मंडळीला माझी विनंती, कमीत कमीत मी तुमच्याकडे आलो, तुम्ही 300 जण या ठिकाणी माझ्याकरता आले. किती आलेत? 300 जण माझ्याकरता आले. पण माझी अशी इच्छा आहे, आपल्या सर्वांमध्ये असणारे आणि सर्वांना एकादुरीत घेऊन चालणारे योगीजी महाराज घरत महाराजांच्या सेवेकरता इकडनं 300 जण तिकडे आले पाहिजे. हा, वा 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 वा. मग तर ऐकूनच आनंद वाटला. मी नुसतं 300 म्हटलंय, पण तुम्ही जास्त येत आहे. ताई माऊली, तुमचं मंडळ तुम्ही सगळं आणलं पाहिजे, महिला मंडळ नाही का. कमीत कमीत 500 वारकरी, कमीत कमीत 500 वारकरी 27 फेब्रुवारीला सर्वांनी या. हरिपाठाचा आनंद, कीर्तनाचा आनंद सर्वांनी घ्या, एवढीच मागणी मी तुमच्याकडे हरिपाठ मंडळाकडे करतोय. आता पुनश्च एकदा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाची वाढलेली भव्यता दिव्यता शोभा, सर्व परिसरातील वारकरी, गायक, टाळकरी, भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषत्वाने माझ्या बोटाला धरून काही दिवस मी मृदंग वाजवत असताना स्वर कमी झाला, जास्त झाला, अधिक झाला, कमी झाला, मला मार्गदर्शन करावं आमचे श्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथ बाबा भोसले, पेटी मास्तर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले माझे व्याहीच म्हणा आता नाही का, ते श्री हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज भोर जानोरीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बरोबर आलेले आमचे घाडगे बंधू राजाराम महाराज आहेत. आधी करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून निवृत्तीनाथ दादाचं भजन घेऊन समारोप करूया. निवृत्तीराय सोपमुक्ताबाई ज्ञानचक्र